हॅलो फ्रेंड्स, एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा, जेणेकरून तुम्हाला इतर व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळतील। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्रातील अष्टविनायक स्थळे। महाराष्ट्रातील अष्टविनायके आणि त्यावर आपण बघणार आहोत एक ट्रिक्स। तर चला आपण सुरुवातीला लिहून घेऊयात की कोणती कोणती अष्टविनायक आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत। तर एक नंबरला आपण लिहूयात, एक नंबरला आहे रांजणगाव हे ठिकाण। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपला एक नंबरचा जो अष्टविनायक आहे ते आहे महागणपती, म्हणजेच मोठा आपण म्हणतो ना। सुरुवात करूया, महागणपती। महागणपती त्यानंतर दोन नंबरला आहे विघ्नेश्वर। कोणता आहे तर विघ्नेश्वर। त्यानंतर तीन नंबरला आहे चिंतामणी। तीन नंबरला आहे चिंतामणी। आपण या ठिकाणी लिहूयात की अष्टविनायके। अष्टविनायके या ठिकाणी लिहूयात, स्थळ कोणत्या ठिकाणी आहे तर ते। आणि आहे आता चार नंबरला बघूया की कोणते अष्टविनायक आहे तर ते आहे गिरिजात्मक। कोणते आहे तर गिरिजात्मक हे अष्टविनायक। तर महागणपती हे अष्टविनायक कोणत्या ठिकाणी आहे तर ते आहे रांजणगाव। रांजणगाव या ठिकाणी आहे। त्यानंतर विघ्नेश्वर हे ठिकाण जे आहे ते आहे ओझर। ओझर या ठिकाणी। चिंतामणी हे अष्टविनायक थेऊर या ठिकाणी आहे। कुठल्या तर थेऊर या ठिकाणी। चार नंबरचं जे गिरिजात्मक हे अष्टविनायक आहे तर ते लेण्याद्री या ठिकाणी आहे। आता आपण पाच नंबरचं अष्टविनायक बघूया, तर ते आहे मयुरेश्वर। मयुरेश्वर ते कुठे आहे तर मोरगाव या ठिकाणी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हे जे सुरुवातीचे पाच अष्टविनायक आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे असल्यास, हे पाच जे अष्टविनायक आहे तर ते आहे पुणे या जिल्ह्यामध्ये। कोणत्या तर पुणे या जिल्ह्यामध्ये। हे आता आपण सहा नंबरचे अष्टविनायक बघूयात, ते आहे बल्लाळेश्वर। बल्लाळेश्वर हे अष्टविनायक कुठे आहे तर ते आहे पाली या ठिकाणी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर करायला विसरू नका आणि एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आपल्या सात नंबरचं जे अष्टविनायक आहे ते कुठले आहे तर वरदविनायक। वरदविनायक हे अष्टविनायक कुठे आहे तर ते आहे महाड या ठिकाणी। तुम्ही अशा नोट्स केला तर तुमचा एकही मार्क्स जायला नको परीक्षेमध्ये। आता आपण बघूया पाली आणि महाड हे ठिकाण कुठे आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये। रायगड या जिल्ह्यामध्ये। आता शेवटचे आणि आठवे अष्टविनायक आहे ते आहे सिद्धिविनायक। ते आहे
सिद्धिविनायक हे अष्टविनायक आहे, तर ते कुठे आहे तर सिद्धटेक या ठिकाणी, सिद्धटेक या ठिकाणी। आणि सिद्धटेक हे ठिकाण कुठे आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही नोट्स बनवले तर तुमच्या पुरेपूर लक्षात राहील, तुमचा एकही मार्क्स जाणार नाही। आता बघा, आपण परत एकदा बघूया की आपण नेमकं काय बघितलं। महाराष्ट्रातील अष्टविनायके आणि ते स्थळे, त्यावरती आपण आता ट्रिक्स बघणार आहोत। त्या अगोदर हे बघूया की महागणपती रांजणगाव या ठिकाणी आहे, विघ्नेश्वर अष्टविनायक ओझर या ठिकाणी आहे, चिंतामणी हे अष्टविनायक थेऊर या ठिकाणी आहे, गिरिजात्मक लेण्याद्रीला आहे, मयुरेश्वर मोरगावला आहे। आणि ही 5 अष्टविनायके पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। आणि मयुरेश्वर मोरगाव आणि बल्लाळेश्वर पाली वरदविनायक महाड ही 2 ठिकाणी जे आहे ते रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। आणि सिद्धविनायक सिद्धटेक हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। आता आपण बघूयात यावर ट्रिक्स, तर तुम्हाला लक्षात राहील विद्यार्थी मित्रांनो। तर आता आपण इथे लिहून घेऊयात, रांजणगाव महागणपतीच म्हणजेच राम, इथे मी काय लिहिलंय राम, राम म्हणजेच काय तर राम म्हणजेच रांजणगावचा कोणतर महागणपती, रांजणगावचा महागणपती। त्यानंतर ओवी, इथे आहे ओवी, ओवी म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो, तर ओवी म्हणजेच ओझर, ते ओ म्हणजेच काय तर ओझर, आणि वी म्हणजेच काय तर विघ्नेश्वर, वी म्हणजेच काय तर विघ्नेश्वर। त्यानंतर आहे चित्त, इथे आहे चित्त, राम ओवी चित्त, राम नाम जपताना आपलं चिंत म्हणजे मन ध्यानी असले पाहिजे, म्हणजे इथे काय चित्त लक्षात ठेवण्यासाठी बघा तुम्ही, चित्त म्हणजेच काय तर चिंतामणी, चिंतामणी, आणि थ म्हणजेच काय तर कुठे आहे थेऊर या ठिकाणी। आता आपण इथे लिहूयात गिरिले, तर गिरिले म्हणजेच काय तर गिरिजात्मक, काय तर गिरिजात्मक, आणि ते कुठे आहे लेण्याद्री या ठिकाणी गिरिजात्मक, याची आपण ट्रिक्स बनवलेली आहे। तर गिरिले म्हणजेच काय तर गिरिजात्मक आणि ले म्हणजेच काय तर लेण्याद्री। आता आपण बघूयात की राम ओवी चित्त गिरिले, तर हे केवळ लिहिते आपण वाक्य जोडण्यासाठी। तर मयूर मोर, काय मयूर मोर म्हणजेच काय तर मयुरेश्वर, इथे काय लिहूत आपण मयुरेश्वर, ते कुठे आहे तर मोरगाव या ठिकाणी। तर हे सुरुवातीचे 5 अष्टविनायक आहेत जे पुणे जिल्ह्यामध्ये आहे। राम ओवी चित्त गिरिले तर मयूर मोर। आता आपल्याला माहिती आहे गणपतीचे आसन तसे मूषक, पण आपण मोरावरती सुद्धा बसलेले बघितलेले आहे गणपतींना। तर इथे आपण वाक्य जोडण्यासाठी मयूर मोर आसन, मयूर मोर आसन बाप्पाचा, बाप्पाचा, तर बाप्पाचा म्हणजेच काय तर बा म्हणजेच काय
तर बल्लाळेश्वर. काय तर बल्लाळेश्वर, आणि ते कुठे आहे? पाली. बा म्हणजेच बल्लाळेश्वर आणि पा म्हणजेच पाली. बाप्पाचा विमा. जसं आपल्याला एखादं संकट वगैरे आलं तर आपण लगेच अशी प्रार्थना करतो, तसंच विमा काढतो, म्हणजे आपण आपलं आयुष्य सुखी ठेव असं म्हणतो. तर विमा. विमा. वि म्हणजेच काय तर वरद विनायक. व म्हणजेच काय तर वरद विनायक. वरद विनायक, आणि ते कुठे आहे? महाड या ठिकाणी. महाड या ठिकाणी. आणि विमा सिद्ध. विमा सिद्ध. इथे आपण वाक्य पूर्ण करण्यासाठी सिद्ध झाला. विमा सिद्ध झाला. सी म्हणजेच काय? इथे बसणार नाही, आपण खाली लिहूयात. हे सी म्हणजे सिद्धिविनायक. सिद्धिविनायक. आणि इथे म्हणजेच काय तर सिद्धटेक. कुठे आहे? सिद्धटेक या ठिकाणी सिद्धिविनायक हे अष्टविनायक आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता. व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. व SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.